ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेची। ठाकरे बंधूंनी शिवसेना भवनामध्ये आपला वचननामा प्रसिद्ध केलाय, प्रकाशित केलेला आहे आणि या वेळेला बोलत असताना ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवरती चौफेर अशी टीकाही केली आहे। बिनविरोध नगरसेवक निवडून येणं ही लोकशाहीची थट्टा असल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच ज्या महानगरपालिकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत त्या ठिकाणी मतदान घेण्याचं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलंय। तसंच पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीच्या विरोधात भाजप कोर्टामध्ये गेलं होतं अशी आठवण देखील राज ठाकरेंनी करून दिली। कोरोनाच्या काळामध्ये मुंबईकरांसाठी केलेल्या कामांची माहिती पुस्तिका आणणार आहोत। हिम्मत असेल तर निवडणूक आयोगानं माहिती पुस्तिका रोखून दाखवावी असं आव्हान देखील राज ठाकरेंनी दिलंय। तर या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे नेमकं काय म्हणालेत आपण जाणून घेऊया। की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे। शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार, पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे। जे मतदार ज्यांना आपण जेनझी म्हणतो, पहिल्या प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते, त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना, निवडणुका परत घेतल्या, तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात। नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात, हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका। वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते। ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। तर ही संयुक्त अशी पत्रकार परिषद होती ज्यामध्ये वचननामा जाहीर करण्यात आलेला आहे। याच वेळेला राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय बघूया। महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये। आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका। याचं कारण आता आपण जे काय करतो आहोत, तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।